तुमची सुरक्षा कोठे आहे? देव तुमचं आश्रयस्थान, तुमची लपण्याची जागा, तुमचा दुर्ग, तुमचा मेंढपाळ, तुमचा सल्लागार, तुमचा मित्र, तुमचा उद्धारकर्ता, तुमचा मार्गदर्शक आहे का? जर असेल तर तुम्हाला सुरक्षिततेसाठी आणखी काही शोधण्याची गरज नाही. आज आमचं आश्रयस्थान कोण आहे? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, देवाचे वचन म्हणते, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत. होय, हे खरे आहे की मनुष्याला देवाचे मार्ग समजत नाही, त्याच्या कल्पना समजत नाहीत. पण परमेश्वर हा सर्वज्ञानी आहे. आमच्यासाठी काय चांगले काय नाही हे तो नक्की जाणतो. आमच्या जीवनामध्ये तो त्याप्रमाणे तजवीज करतो. नेमके हेच आपण आजच्या अध्ययनात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. परमेश्वर यहोशवाला आता शरणपुरे नियुक्त करण्यासाठी सांगतो. ही शरणपुरे काय आहेत, त्यांचा उपयोग काय, हे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही यहोशुवाचे पुस्तक ह्याच्या 20व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. मला खात्री आहे की आतापर्यंत जे अध्ययन आम्ही केलेलं आहे त्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे आणि आपणाला आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. ह्या अध्यायामध्ये परमेश्वराने मोशेद्वारे जी शरणपुरे ठरविण्यास सांगितली होती त्याबद्दल आम्हाला वाचायला मिळते. ही जी शरणपुरे ठरविण्यात आली होती त्याद्वारे आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतात. ही एक फारच चित्तवेधक व लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पुष्कळ वंशांमध्ये आणि पूर्वीच्या काळातील लोकांमध्ये ह्या प्रकारची प्रथा होती. स्पष्टपणे दिसून येतं की ही प्रथा सर्व मानवजातीमध्ये पसरली. ही जी शरणपुरे होती ती त्या व्यक्तींकरिता होती ज्यांनी अचानक न जाणता कुठल्या दुसऱ्या व्यक्तीची हत्या केली आहे. आणि ह्या बाबतीत आम्हाला अनुवादाचे पुस्तक 19 अध्याय 1 ते 13 वचनांमध्ये वाचायला मिळाले. आज सुद्धा अशा प्रकारची काही नगरे काही ठिकाणी अस्तित्वात आहेत. अशा प्रकारची नगरे किंवा स्थान राखून ठेवण्याविषयी परमेश्वराने जी आज्ञा दिली तिचा प्रथम उल्लेख आम्हाला निर्गमचे पुस्तक 21 अध्याय आणि 13व्या वचनात वाचायला मिळतो. त्या ठिकाणी लिहिलेले आहे की एखाद्याचा घात करण्याच्या इराद्याने कोणी टपून बसला नसून देवाने त्याला त्याच्या हाती दिले तर त्याला पळून जाण्यासाठी मी तुला एक स्थान नेमून देतो. त्यानंतर गणना पुस्तकाच्या 35व्या अध्यायात ह्याबद्दल खुलासेवार वर्णन आम्हाला सापडते. गणना 35 अध्याय आणि 11वे वचन, तेव्हा तुम्हाकरिता काही नगरे शरणपुरे म्हणून ठरवा. कोणाच्या हातून चुकीने मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे. आता आम्ही वचनाच्या अशा भागात आलो आहोत श्रोत्यानो, जेथे इस्रायली लोक वतनाच्या देशात पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक वंशाला चिठ्ठ्या टाकून त्यांचा वतन भाग देण्यात आलेला आहे. परमेश्वर यहोशुवाला काही नगरे शरणपुरे ठरविण्यास सांगत आहे. 20 अध्याय 1 ते 3 वचने पहा काय सांगतात. मग परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला सांगितले होते की तुमच्याकरिता शरणपुरे नेमा. म्हणजे तुमच्यापैकी कोणी चुकून वा नकळत कोणाला जीवे मारले तर त्याला तेथे पळून जाता येईल व रक्तपाताचा सूड उगविणाऱ्यापासून स्वतःचा बचाव करता येईल. जर कोणी पुरुष दुसऱ्यास जीवे मारेल तर हे दोनपैकी एका प्रकारे होऊ शकते. मनुष्यवध करून म्हणजे अजाणतेमध्ये चुकीने एखाद्याचा वध करणे किंवा पूर्वयोजना करून जाणून बुजून वध करणे. इस्रायल लोकांमध्ये आम्ही पाहतो श्रोत्यानो की परमेश्वराने त्यांना सांगितले होते की जो खून करेल त्याला त्या खुनी व्यक्तीला दगडमार करण्यात यावा. दगडमार करून त्याला जीवे मारण्यात यावे. आज आमच्या समाजात जर खुनी व्यक्तीला देहांत शिक्षा देण्यात आली, ज्याने अपराध केला आहे त्याला जर मृत्यूदंड देण्यात आला तर कितीतरी लोकांचे प्राण वाचू शकतात. आमचे नेतृत्व करणाऱ्या लोकांचे प्राण इतक्या सहजरीतीने कोणी घेऊ शकणार नाही. किती लोकांना पळून नेण्यात येते आणि फार निर्दयपणे त्यांना
मारून टाकण्यात येते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराला मानवाचा स्वभाव माहीत आहे. हा जो नियम देण्यात आलेला आहे तो परमेश्वराने दिला आहे. तरीसुद्धा जर कोणी एखाद्याचा खून चुकून केला, पूर्वयोजना नसताना अजाणतेत केला, तर त्याची रक्षा करण्यात यावी अशी व्यवस्था परमेश्वराने केली. पवित्र वचनात 2 व्यक्तींचे उदाहरण देण्यात आले आहे. अनुवादाचे पुस्तक 19 अध्याय आणि 5 वचनात आम्हाला वाचायला मिळतं. अनुवादाचे पुस्तक 19 अध्याय आणि 5 वचन. ह्या ठिकाणी असे लिहिलेले आहे, उदाहरणार्थ एखादा मनुष्य आपल्या शेजाऱ्याबरोबर लाकडे तोडाव्याला रानात गेला आणि झाड तोडताना त्यावर त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला व ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजाऱ्याला लागली व तो मेला, तर त्या माणसाने त्यातल्या एका नगरात पळून जाऊन आपला प्राण वाचवावा. समजा त्या मेलेल्या पुरुषाचा भाऊ म्हणतो की मला माहीत आहे त्याच्या मनात माझ्या भावाविषयी हे विचार होते, त्याने मुद्दामून माझ्या भावाचा खून केला, मी आता त्याला जीवे मारणार. तर श्रोत्यानो, अशा परिस्थितीत ज्या माणसाकडून वध झाला आहे त्याला एका सुरक्षित शरणस्थानी पळून जाण्यास संधी देण्यात येत असे. 20 अध्याय 4 ते 6 वचने सांगतात, असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकीकत सांगावी. मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहायला जागा द्यावी. रक्तपाताचा सूड उगविणाऱ्याने त्याचा पाठलाग केला तर त्यांनी त्या मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या हाती देऊ नये, कारण त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याचा वध केला आहे. त्याचे त्याच्याशी पूर्वीचे वैर नव्हते. मंडळीसमोर त्याचा न्याय होईपर्यंत अथवा त्या वेळेचा मुख्य याजक जिवंत असेपर्यंत त्याने त्या नगरात राहावे. मग पाहिजे तर ज्या गावाहून तो पळाला होता तेथे त्याने परत जाऊन आपल्या घरी राहावे. ह्यामध्ये आमच्याकरिता एक फार मोठा आध्यात्मिक पाठ ठेवलेला आहे. येशू ख्रिस्ताचा वध करण्यात आला. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारण्यात आले आणि पवित्र वचनाद्वारे हे स्पष्ट करण्यात आले की येशू ख्रिस्त वधस्तंभावर फक्त मारल्याच गेला नाही, परंतु तो आज आमचे शरणस्थान आहे. इब्रिलोकास पत्र लिहिणारा लेखक येशू ख्रिस्ताला आश्रयस्थान मानून लिहितो की जे आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयास धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा 2 अचल गोष्टींच्याद्वारे चांगले उत्तेजन यावे. हा हवाला अर्थात त्या लोकांकरिता आहे श्रोत्यानो, जे स्वतःच्या पापमय स्वभावाविषयी जागरूक आहेत आणि ज्यांनी येशू ख्रिस्तामध्ये वधस्तंभावर जे तारण त्यांच्याकरिता राखून ठेवण्यात आले आहे त्याचा फायदा घेतला आहे. ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वतःचे आश्रयस्थान मानले आहे ते पवित्र परमेश्वराच्या न्यायापासून नेहमीकरिता सुरक्षित आहेत. त्यांचा बचाव झालेला आहे. आता येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यामध्ये कोण दोषी आहे? संपूर्ण जग, हा संसार दोषी आहे. यहुदी आणि गैर यहुदी दोन्ही परमेश्वरासमोर दोषी आहेत, कारण त्यांनी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला वधस्तंभावर खिळण्यामध्ये भाग घेतला. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यांच्या खंडणीसाठी स्वतःला अर्पण केले. त्या आश्रयस्थानाचे द्वार त्याने जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकरिता उघडले आहे. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूकरिता यहुदी लोकांना दोष देणे अगदी चुकीचे आहे. त्याला यहुदी वधस्तंभावर खिळण्यात आले नव्हते, परंतु रोमी क्रुसावर वधस्तंभावर खिळण्यात आले होते. कोणावरही दोष लावणे निरर्थक आहे. एक वंश समूह तितकाच दोषी आहे जितका दुसरा आहे. आम्ही सर्व एका स्थितीत आहोत, सर्व दोषी आहोत. पेत्राने त्याचे जे यहुदी बांधव होते त्यांना आपल्या दुसऱ्या भाषणात म्हटले, प्रेषितांची कृत्ये 3 अध्याय 17 आणि 18 वचनात, बंधुजन हो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. म्हणून पेत्र त्यांना म्हणू शकला की तुमची पापे पुसून टाकले जावे म्हणून पश्चाताप करा व वळा. पॉल प्रेरित गैर यहुदी सुद्धा दोषी आहेत, अपराधी आहेत हे स्पष्ट करतो. तो करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 6 आणि 8 वचनांमध्ये म्हणतो, तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगता, पण ते ज्ञान ह्या युगाचे नव्हे आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नव्हे. ते ह्या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. श्रोत्यानो, ह्या वचनाप्रमाणे परमेश्वर संपूर्ण जगाकडे पाहतो.
तुम्ही दोषी आहात, परंतु तुम्ही माझे हे वाक्य ऐकताच कदाचित माझ्याकडे बोट दाखवून म्हणाल, तुम्ही दोषी आहात. परंतु परमेश्वराची स्तुती असो की येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे तुमच्या आणि माझ्याकरिता आश्रयस्थान शरणपूर तयार झालेले आहे, ज्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून जाऊ शकतो. काय आपण आश्रय घेण्यास येशू ख्रिस्ताजवळ कधी आला आहात? कदाचित तुम्ही स्वतःचे आश्रयस्थान बनवलेले आहे, त्यावर तुमचा भरोसा आहे आणि तुम्हाला वाटतं की त्या ठिकाणी तुम्हाला आश्रय मिळेल आणि तुम्ही सुरक्षित राहाल. परंतु नाही श्रोत्यानो, येशू ख्रिस्तच एक असे आश्रयस्थान आहे जेथे आश्रय घेतल्यानंतर सैतान आमचे काहीच बिघडवू शकत नाही. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. करते ही प्रार्थना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. तुझ्या वीणा मज कोणी नसे रे, तारणाची भिक्षा तुझ जवळी रे. तुझ्या वीणा मज कोणी नसे रे, तारणाची भिक्षा तुझ जवळी रे. दे प्रभू दे प्रभु माझ पतिता, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता, तुझी स्तुती गाण्याकरिता, तुझी स्तुती गाण्याकरिता,
तुझी स्तुती गाण्याकरिता, तुझी स्तुती गाण्याकरिता. आता आपण 21व्या अध्यायाकडे वळूया. यहोशुवाचे पुस्तक 21 अध्याय. दुसऱ्या वंशाप्रमाणे लेवी वंशाला वतनाचा भाग मिळाला नाही. वतनाचा भाग न देता त्यांना दुसऱ्या वंशाच्या भागामध्ये नगरे देण्यात आली होती. ते इकडे तिकडे पांगल्या गेले होते, जेणेकरून अन्य लोकांची सेवा त्यांनी करावी. लेवी वंश याजकीय वंश होता. 21वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात. यहोशुवाचे पुस्तक 21वा अध्याय पहिली 2 वचने वाचूया. मग एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशुवा व इस्रायली वंशाच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्याकडे लेवी वंशातील पितृकुळांचे प्रमुख आले. ते कनान देशातील शिलो येथे येऊन म्हणाले, आमच्या वस्तीसाठी नगरे आणि आमच्या जनावरांसाठी गायराने द्यावी अशी आज्ञा परमेश्वराने मोशेच्याद्वारे केली होती. असं दिसतं की त्या दिवसांमध्ये सुद्धा उपनगराची समस्या होती. लेवी वंशजांच्या 40 लोकांना राहण्याकरिता नगरे उत्तरेकडे दानपासून दक्षिणेकडील बेरशेबापर्यंत देण्यात आली होती. वतनाच्या देशाची विभागणी पूर्ण झाली होती. 21वा अध्याय 43 आणि 44 वचने पहा काय सांगतात. इस्रायल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती, तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले. परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते, त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही. परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले. इस्रायलांनी कनान देशाच्या त्या भूमीवर ताबा मिळवला होता. परंतु ज्या देशावर आतापर्यंत ताबा मिळविण्यात आला होता, तो प्रदेश त्या संपूर्ण प्रदेशाचा एक खंड होता. जर त्यांना अधिक प्रदेश हवा, तर त्यांना जाऊन त्यावर ताबा मिळवायचा होता. परमेश्वराने जे सांगितले होते, ज्या ज्या भूमीवर तुमचे पाऊल पडेल, ती भूमी तुमची होईल, हे अजूनही लागू होते. आता ज्या ठिकाणी इस्रायली लोक होते, तो प्रदेश शत्रुरहित होता. तेथे ते आनंदाने आरामात राहू शकत होते. श्रोत्यानो, आज आमच्याकरिता ह्या विश्रामाचा अर्थ आहे सुटका. हा तो विश्राम आहे ज्याची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. आज ज्या युगात आम्ही राहत आहोत, ते युग मानसिक तणावाचे युग आहे. आमच्यावर कितीतरी दबाव आहेत. आज जर प्रत्येक व्यक्तीला कुठली आवश्यकता असेल, तर ती म्हणजे परमेश्वराने देऊ केलेला विश्राम आणि शांती. जसे आपण शास्त्रीच्या पुस्तकाला सुरुवात करू, हे पुस्तक अभ्यासू, तसे आम्हाला कळून येईल की इस्रायली लोक शत्रूच्या ताब्यातून त्या वतनाच्या देशाला पूर्णपणे सोडू शकले नाहीत. त्या कार्यात ते अयशस्वी झालेत. का? त्यांच्या अविश्वासामुळे. यहोशुवा सुद्धा त्यांना तो विश्राम देऊ शकला नाही जो त्यांना पाहिजे होता. ते परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवण्यामध्ये, त्याच्या शक्तीला योग्य रीतीने वापरण्यामध्ये सफल झाले नाहीत. श्रोत्यानो, आज सुद्धा आम्ही आमच्या अनेक कार्यांमध्ये सफल होऊ शकत नाही. ह्याचे कारण म्हणजे आमचा अविश्वास. आम्ही परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून चालत नाही. आम्हाला हा भरोसा नसतो की परमेश्वर ही गोष्ट आमच्याकरिता साध्य करू शकेल. इब्री लोकास पत्र लिहिणारा लेखक आम्हाला ह्या बाबतीत सावधान करीत आहे. तो इब्री लोकास पत्र 4 अध्याय 9 ते 11 वचनांमध्ये काय म्हणतो पहा. इब्री लोकास पत्र 4 अध्याय आणि 9 ते 11 वचने. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाताचा विसावा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे, त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला, तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे. म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. श्रोत्यानो, तुम्ही आणि मी ह्या विश्रामात प्रवेश कसा करणार? विश्वासाच्याद्वारे. हाच एक मार्ग आहे. येशू ख्रिस्ताच्या वेळी जेव्हा तो ह्या पृथ्वीवर होता, तेव्हा इस्रायलांनी त्याला राजाच्या रूपात स्वीकारले नाही. मार्क शुभवर्तमान 15 अध्याय 1 ते 15 वचने आपण ह्याविषयी वाचू शकता. मार्क शुभवर्तमान 15 अध्याय 1 ते 15 वचने. त्याच प्रकारे येशू ख्रिस्ताने सुद्धा त्यांनी देऊ केलेला सन्मान स्वीकारला नाही. त्याने लोकांना वैयक्तिक निमंत्रण दिले, जे आज सुद्धा प्रत्येकाकरिता आहे. त्याने म्हटले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन. श्रोत्यानो, हा विश्राम सुटकेचा विश्राम आहे. यहोशुवाच्या 21व्या अध्यायात आम्हाला वाचायला मिळतं की त्यांना चोहोकडून विसावा मिळाला.
यहोशुवा 21 अध्याय 43 ते 45 वचने. इस्रायल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती, तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले. परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही. परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले. परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यातली एकही निष्फळ झाली नाही. त्या सर्व सिद्धीस गेल्या. परमेश्वराने तात्पुरता का होईना पण त्यांना विसावा दिला. खरं श्रोत्यानो, त्यांना किती हायसे वाटले असणार, किती चांगले वाटले असणार. इतक्या लांबच्या प्रवासानंतर, इतक्या सगळ्या संकटांचा सामना करीत, शत्रूंचा सामना करीत, सर्व काही सहन करीत, त्या निर्जन स्थानात भटकल्यानंतर ते ह्या देशात पोहोचले होते. त्या देशावर त्यांनी ताबा मिळवला होता. आता ते स्वतःच्या भूमीवर स्थायिक झाले होते. त्या भूमीला नांगरण्याचा आनंद, तिची मशागत करण्याचा आनंद आणि नंतर तिच्यात उत्पन्न होणाऱ्या पिकांचा, फळांचा उपभोग घेण्याचा आनंद किती आगळा असेल, होय ना श्रोत्यानो? ह्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक आनंद आम्हाला तेव्हा प्राप्त होतो जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर आमची सर्व ओझी टाकतो, सर्व चिंता त्याच्यावर सोपवून देतो आणि त्यानंतर जो विसावा, जो आनंद आम्हाला प्राप्त होतो, तो फारच विलक्षण आणि आगळा असतो. ह्या आनंदाची साक्ष तेच लोक देऊ शकतात ज्यांनी ह्या आनंदाचा अनुभव घेतला आहे, ह्या विसाव्याचा अनुभव घेतला आहे. परंतु श्रोत्यानो, बरेचदा लोक पापाचे ओझे उतरविण्यास तयार नसतात. एकदा एका रस्त्याने एक गरीब वयस्कर स्त्री पाठीवर स्वतःचे गाठोडे घेऊन चालली होती. एका सत्पुरुषाला तिची दया आली. त्याला वाटले की मी माझ्या गाडीमध्ये तिला बसून घेईन आणि तिला घरी पोहोचून देईन. तो त्या स्त्रीजवळ आला आणि तिला म्हणाला, बाई, या गाडीत बसा, मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो. एक दोनदा मना केल्यानंतर ती मुश्किलीने त्या गाडीत बसली. परंतु बसल्यानंतर तिने आपले पाठीवरचे ओझे मात्र खाली ठेवले नाही. त्या माणसाला जरा आश्चर्यच वाटले. तो म्हणाला, तुम्ही ओझे खाली ठेवा ना. ती म्हणाली, नाही, ते माझ्या पाठीवरच व्यवस्थित आहे. श्रोत्यानो, पुष्कळदा आमची गत अशीच असते. आम्ही येशू ख्रिस्ताजवळ येतो, परंतु सर्व गोष्टींचे ओझे स्वतःवरच ठेवतो, त्या ओझ्याच्या खाली दबून राहतो आणि त्यामुळे ख्रिस्ताच्या संगतीचा आनंद, आशीर्वादांचा आनंद आम्ही उपभोगू शकत नाही. कदाचित आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्या मधून आहात, परंतु अजूनपर्यंत आपण पापाचे ओझे येशू ख्रिस्ताला दिलेले नाही. सर्व चिंता, निराशा, दुःख, आजार ह्या सर्वांचे गाठोडे आपल्या पाठीवर तसेच आहे. तर प्रभू आज आपणाला आव्हान देत आहे. तो म्हणत आहे आपणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हास विश्रांती देईन. श्रोत्यानो, ही विश्रांती आपणाला जगात कोठेच मिळणार नाही. तुमचे शिक्षण, तुमची संपत्ती, तुमच्या सभोवती असणारे मित्रगण, तुमचे नातलग, कोणीच तुम्हाला ही विश्रांती, हा विसावा, ही शांती देऊ शकणार नाही. फक्त येशू ख्रिस्तच तुम्हाला शांती आणि विसावा देण्यास समर्थ आहे. श्रोत्यानो, बऱ्याचदा लोकांना वाटतं की खूप पैसा कमावला तर आमच्या समस्या दूर होतील, जीवनात आम्हाला भरपूर आनंद मिळेल. परंतु आनंद, शांती, विसावा पैशाने खरीदल्या जात नाही, न बाजारात त्याची विक्री होते. आज जर आपण शांतीच्या, विसाव्याच्या शोधात आहात तर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. आपली अंतकरणे त्याच्यासमोर उघडा. सर्व गोष्टी त्याला सांगा. आजपर्यंत जे ओझे घेऊन आपण चालत आला आहात ते त्याला द्या. तो ते ओझे स्वतःवर घेण्याकरिताच ह्या जगात आला, जेणेकरून तुम्हाला आणि मला विसावा मिळावा, आमचा त्या विश्रामस्थळी प्रवेश व्हावा. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 1 वचन सांगतं. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 1 वचन. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. होय श्रोत्यानो, त्याच गृहाची आज आम्हाला आशा आहे. येशू ख्रिस्ताने ते आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. त्याने म्हटलं की मी जाऊन तुमच्याकरिता जागा तयार करतो आणि जेव्हा ती जागा तयार होईल तेव्हा मी तुम्हास घेण्यास येईन. प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांना घेऊन जाण्याकरिता येणार आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत ते त्याला
हवेमध्ये भेटणार आहेत. काय श्रोत्यानो, त्याला भेटण्याकरिता आपण तयार आहात? जर आपण अजूनही तयारी केलेली नाही, तर आज परमेश्वर आपणाला आमंत्रित करीत आहे. आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करू शकता. क्षमा मागून त्या सर्व पापांची कबुली देऊन आपण प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे तारणाचं आश्वासन प्राप्त करू शकता. प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा तुमच्या आणि माझ्याकरिता मध्यस्थी करीत आहे. तो झोपलेला नाही किंवा विसावा घेत नाही. तो रात्र आणि दिवस तुमच्या आणि माझ्याकरिता प्रार्थना करीत आहे. श्रोत्यानो, त्याची हीच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, परंतु प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. काय हे जीवन प्राप्त करून घेण्याकरिता आपण तयारीत आहात? लक्षात ठेवा की जगातील सर्व गोष्टी नाशवंत आहेत. जे काही ह्या जगात आपण प्राप्त केलेलं आहे ते सर्व इथेच राहणार आहे. परंतु अनंतकालीन जे काही आहे ते म्हणजे आमचा आत्मा. त्याच्याविषयी आम्हाला आज निर्णय घ्यायचा आहे. आम्ही आमचं आत्मिक जीवन कशा प्रकारे व्यतीत करीत आहोत? मृत्यूनंतर आमचं काय होणार? आपण आपलं सार्वकालिक जीवन कुठे व्यतीत करणार? नरकात किंवा स्वर्गात? हे दोनच स्थान आहेत आणि त्यापैकी एक आपणाला निवडायचं आहे. जर आपण स्वर्गामध्ये जाऊ इच्छिता तर फक्त प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग आहे. त्याच्या वाचून कोणीच पित्याजवळ जाऊ शकत नाही. तो आज आपणाला आमंत्रित करीत आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपणास आश्रयस्थान याविषयी पाहायला मिळाले आहे. विश्वासणाऱ्यांसाठी येशू हे एक आश्रयस्थान आहे. वास्तविक पाहता येशूच्या मृत्यूमुळे आमच्यासाठी शरणस्थान तयार झाले आहे आणि म्हणूनच आम्ही सदा सर्व काळासाठी सुरक्षित झालो आहोत. काय खरंच आम्हाला येशू म्हटलेल्या आश्रयस्थानाची आवश्यकता आहे? काय आम्ही सुरक्षित असावे असे आम्हाला वाटते काय? आज आपण विचार करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, जो तो आमचा दुर्ग आहे, त्या तुझ्या चरणांपाशी आम्ही आलेलो आहोत. प्रभूजी, तू आज आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आम्ही तुझ्यावरती विसंबन किती योग्य आहे, कारण तूच आमचा आश्रयस्थान आहेस. होय प्रभूजी, आमच्या जीवनामधील ज्या चुका आमच्याकडून होतात, जे अपराध आमच्याकडून घडले जातात, प्रभूजी, ते सर्व दूर करण्यासाठी आम्हाला केवळ एकच आश्रयस्थान म्हणजे येशू ख्रिस्त आहे आणि आम्ही त्याच्यावर निर्भर राहावं. आम्ही त्याच्याकडे यावं, त्याच्याद्वारे आम्ही आशीर्वादित बनावं. यासाठीच तू तारणाची योजना आम्हासाठी केलीस. होय प्रभूजी, आम्ही तू येशू म्हटलेल्या त्या आश्रयस्थानाकडे येण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला तू सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.